कल्पना करा, तुमच्या टेबलवर आता 3 कामं ठेवलेली आहेत. पहिलं काम फक्त 5 मिनिटांचं, दुसरं काम साधारण अर्ध्या तासाचं, आणि तिसरं एक असं काम जे पूर्ण झालं तर तुमचं थेट प्रमोशन होऊ शकतं. तुमचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो किंवा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. तुम्ही या क्षणी कोणतं काम सर्वात आधी कराल? बहुतेक लोक सर्वात आधी ते छोटं काम निवडतील. ते विचार करतील, आधी छोटी छोटी कामं संपवून टाकूया, मग निवांतपणे त्या मोठ्या कामाला हात लावू. पण मित्रांनो, इथेच आयुष्यातली सर्वात मोठी चूक होते. कारण ही छोटी कामं कधीच संपत नाहीत. कधी एक फोन येतो, मग एक ईमेल, मग व्हॉट्सअपचे मेसेजेस, मग सोशल मीडियावरील रील्स, आणि मग अजून एखादं छोटंसं काम. कळतही नाही आणि पूर्ण दिवस संपून जातो. रात्री झोपताना मात्र मनात एकच सतावणारा विचार येतो, आजही ते सर्वात महत्वाचं काम राहूनच गेलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही समस्या आळशी लोकांची नाहीये, तर अतिशय मेहनती, हुशार आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांची आहे. मग असं का होतं? आपण महत्वाची कामं माहीत असूनही ती उद्यावर का ढकलतो? याच अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या ईट दॅट फ्रॉग या जागतिक कीर्तीच्या पुस्तकात दिला आहे. आज आपण त्यांचा असा एक नियम समजून घेणार आहोत, जो तुमची काम करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. ब्रायन ट्रेसी म्हणतात, समजा रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक जिवंत बेडूक खावा लागला, तर संपूर्ण दिवसात त्यापेक्षा कठीण आणि वाईट गोष्ट दुसरी कोणतीच असणार नाही. इथे लेखक तुम्हाला खरा बेडूक खाण्याबद्दल सांगत नाहीये, तर इथे बेडूक म्हणजे तुमचं सर्वात कठीण, सर्वात महत्वाचं आणि जे काम करायला तुमचा मेंदू सर्वात जास्त टाळाटाळ करतो ते काम. ते एकच काम जे तुम्हाला तुमच्या प्रवासात पुढच्या स्तरावर घेऊन जाऊ शकतं, पण ज्याच्यापासून तुम्ही रोज लांब पळता. पण एक प्रश्न तुम्हालाही पडत असेल, आपण त्या मुख्य कामापासून पळतोच का? याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत लपलेलं आहे. आपला मानवी मेंदू नेहमी सुरक्षितता आणि आराम म्हणजेच कम्फर्ट झोन शोधतो. म्हणूनच ज्या कामात जास्त मानसिक मेहनत आहे, ज्यात अपयशाची थोडीशी भीती आहे, किंवा जे काम अवघड वाटतं, त्यापासून मेंदू आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी तो अगदी सहजपणे सांगतो, आधी ईमेल चेक कर, आधी टेबल स्वच्छ कर, आधी एक मस्त चहा घे, आधी 5 मिनिटं मोबाईल बघ. आणि ही 5 मिनिटं कधी अर्ध्या तासात बदलतात, कधी 1 तासात, आणि शेवटी पूर्ण दिवस हातचा निघून जातो. म्हणूनच अनेक लोक दिवसभर खूप व्यस्त असतात, पण आयुष्यात मात्र पुढे जात नाहीत. कारण व्यस्त असणे आणि प्रगती करणे या 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. 2 मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. पहिला मित्र सकाळी लवकर उठतो, नवीन टाइम टेबल बनवतो, टेबल स्वच्छ करतो, रंगीबेरंगी मार्कर जागच्या जागी लावतो, नोट्स व्यवस्थित रचून ठेवतो, आणि दिवसभर त्याला असं वाटत राहतं की तो खूप अभ्यास करतोय. दुसरा मित्र सकाळी उठल्याबरोबर कोणताही विचार न करता थेट सर्वात कठीण आणि किचकट वाटणाऱ्या विषयाचं पुस्तक उघडतो. पहिले 2 तास तो जगाला विसरून फक्त त्याच विषयावर काम करतो. संध्याकाळी दोघेही म्हणतात, आजचा दिवस खूप व्यस्त होता. पण फरक एवढाच असतो, एकाने फक्त तयारी केली आणि दुसऱ्याने खरी प्रगती केली. आयुष्यातही आपल्यासोबत हुबेहूब हेच घडत असतं. लेखक म्हणतात, यशस्वी लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये
सर्वात मोठा फरक बुद्धिमत्तेचा नसतोच मुळी. तो असतो प्राधान्यक्रम म्हणजेच प्रायोरिटी ठरवण्याचा. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तासच असतात, पण काही लोक त्या तासांमध्ये स्वतःचं भविष्य घडवतात, तर काही लोक फक्त दिवस ढकलतात. आता प्रश्न येतो, आपला तो बेडूक नक्की ओळखायचा कसा? दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, आज असं कोणतं एक मुख्य काम आहे जे पूर्ण झालं तर माझ्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये सर्वात मोठा सकारात्मक बदल घडेल. ज्या कामाचं नाव मनात येताच मनामध्ये थोडी धडधड वाढते, ज्याचा विचार करताच आपण दुसरं काहीतरी सोपं काम शोधू लागतो, तोच तुमचा बेडूक आहे. मला आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा आजचा बेडूक कोणता आहे? असं कोणतं काम आहे जे तुम्ही आत्तापर्यंत टाळत आलात? जेव्हा तुम्ही काम सुरू करता तेव्हा प्रेरणा मिळते. प्रेरणा आल्यावर काम सुरू होत नाही, तर काम सुरू केल्यावर प्रेरणा निर्माण होते. म्हणूनच स्वतःशी आता एक छोटासा करार करा. मी हे कठीण काम फक्त पुढची 10 मिनिटं करणार आहे. फक्त सुरुवात करा, कारण सुरुवात हीच सर्वात कठीण पायरी असते. एकदा का मेंदू त्या कामात गुंतला की पुढे चालत राहणं खूप सोपं होतं. मोठी स्वप्न पाहणं खूप सोपं आहे मित्रांनो, पण ती मोठी स्वप्न पूर्ण होतात ती रोज केलेल्या अत्यंत छोट्या कृतींमुळे. तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे, आज फक्त 1 पान लिहा. व्यवसाय सुरू करायचा आहे, आज फक्त पहिल्या ग्राहकाचा शोध घ्या. वजन कमी करायचं आहे, आज फक्त 20 मिनिटं चालायला जा. हे मोठे परिणाम नेहमी लहान पण सातत्यपूर्ण कृतींमधूनच जन्माला येतात. आजपासून माझ्या सांगण्यावरून एक छोटासा प्रयोग करून बघा. उद्या सकाळी उठल्यावर पहिली काही मिनिटं मोबाईल हातात घेऊ नका. सोशल मीडिया उघडू नका. तुमचे ईमेल्स थांबू शकतात. मेसेजेसही नंतर वाचता येतील. पण तुमचं ते सर्वात महत्वाचं काम, ते अजिबात थांबता कामा नये. दिवसाची पहिली 60 ते 90 मिनिटं फक्त आणि फक्त तुमच्या त्या एका फ्रॉकसाठी राखीव ठेवा. विश्वास ठेवा, फक्त एका आठवड्यात तुम्हाला स्वतःमध्ये एक कमालीचा बदल जाणवायला लागेल. काम पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आत्मविश्वास, कमी झालेला मानसिक तणाव आणि संपूर्ण दिवसावर तुमचं स्वतःचं नियंत्रण असल्याची एक सुखद भावना. यशस्वी लोक काही वेगळे जन्माला येत नाहीत. त्यांच्याकडे देवाकडून मिळालेला जास्त वेळही नसतो. ते फक्त एक निर्णय रोज सकाळी अगदी ठामपणे घेतात. सर्वात महत्वाचं काम सर्वात आधी करायचं. म्हणून उद्या सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, आज माझा बेडूक कोणता आहे? आणि तो सापडल्यानंतर त्याच्याकडे फक्त बघत बसू नका. त्याला सर्वात आधी पूर्ण करा. कारण आयुष्यात मोठे बदल एका मोठ्या संधीमुळे होत नाहीत, ते रोज सकाळी घेतलेल्या एका योग्य निर्णयामुळे घडतात. आणि कदाचित उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची सकाळ ठरू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा